नमस्कार मित्रांनो. हा काही ब्लॉग वगैरे नाही आहे किंवा जो आपण डेली ब्लॉग वगैरे बनवत होतो त्यातला हा प्रकार नाही आहे मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिथे तिथे आता आमच्या गावामध्ये खूप जास्त नुकसान झालं आहे आणि बाकीच्या गावांमध्ये सुद्धा झालं असेलच. कारण आता जे नुकसान ऐकायला मिळालं तेवढंच मी सांगू शकतो, कारण असे पण काही नुकसान झालेले आहेत लोकांचे, शेतकऱ्यांचे, जे आपल्याला अजून माहिती पण नाही. जसं काहींच्या शेळ्या वाहून गेल्या, काहींच्या गायी वाहून गेल्यात, काहींच्या शेळ्या डायरेक्ट दावणीला, नाकात पाणी वगैरे गेल्यामुळे, पाणी एवढं झालं नाकात तोंडात पाणी गेल्यामुळं, श्वास न घेतामुळे त्यांचा जीव गेला जाग्यात, आणि तेही दावणीला असताना. तर मित्रांनो, हे असे सगळे नुकसान झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाव पातळीवर भरपूर असे नुकसान झाले. जसे एक जणाचा ट्रॅक्टर वाहून गेला, एक जणाचं अंडरग्राऊंड खताची दुकान होती, त्याचे 4 ते 5 लाखाचं नुकसान त्यामध्ये झालं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे नुकसान वगैरे होतं हे भरपूर कारण आहे. गावामध्ये पाणी शिरण्याचं किंवा जे आपण म्हणतो शेतातून पाणी बाहेर येणं किंवा शेतात जे पाणी शिरतं, तर जे आपण बांध वगैरे शेताला असतात ते शेताला बांध नसल्यामुळे आता आपण शेती सोडून बऱ्याचदा तुम्ही बघत असाल की कोर्टामध्ये अशा भरपूर केसेस आहे. आज शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये पण आपण ऐकतो की या गावात बांधावरून भांडणं झाले, एकमेकाला मारलं. तर त्यातलाच हा प्रकार आहे की जर बांध राहिले नाही तर एकाचं पाणी दुसऱ्याच्या शेतात, दुसऱ्याच्या शेतातलं पाणी तिसऱ्याच्या, असं करत करत जे बांध फुटतो, शेतातली माती वाहून जाते, पीक वाहून जातं, तर असे नुकसान होतं. तर अगोदर काय व्हायचं की बांध लहान नसायचे, बांध मोठाले असायचे, त्यामुळे एकाचं पाणी दुसऱ्याच्या शेतात जायचं नाही. आणि एक सामायिक जो छोटा ओढा म्हणता येईल, नाली म्हणता येईल, असा तयार केला जायचा, आणि त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन व्हायचं आणि व्यवस्थितरित्या पाणी शेतातून ओढ्यातून नदीत आणि नदीतून दुसरीकडे म्हणजे जवळपास समुद्राकडे पाणी जायचं. पण आता तसं झालं नाही आहे. बांध वगैरे कमी झालेत, बांध नाहीच राहिले, कारण लोकांना शेतामध्ये काम करण्यापेक्षा बांधावर काम करायला जास्त आवडायला लागलं, त्यामुळे बांध राहिलेच नाही. आणि अशा प्रकारे जसं मी सांगितलं गावात जसं नुकसान झालं आहे, एक जणाच्या शेळ्या, मेंढ्या, एका जणाचं ट्रॅक्टर वाहून गेलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4-5 लाखाचं जे खत होतं ते सुद्धा एक जणाचं वाहून गेलं. तर अशा प्रकारे भरपूर नुकसान झालेलं आहे. तुमच्या इकडे असं काही नुकसान होऊ नये, कारण जर समजा असं काही असेल, शेळ्या, मेंढ्या किंवा गाई, गुरंढोरं असतील, तर अशा ठिकाणी बांधा ज्या ठिकाणी पाणी सहसा येणार नाही आणि तुमच्या जनावरांना इजा होणार नाही. तर मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ होता. बाकी काही एवढं जास्त नाही आहे याच्यामध्ये, पण तरी पण खूप दुःख होतं. कोणाचं नुकसान होणं, शेतकऱ्याचं नुकसान होणं किंवा शारीरिक इजा होणं, या भरपूर गोष्टी आहेत. आणि त्यांच्या इतक्या दिवसापासून जीव लावलेल्या जनावरांना तिथे गमावं लागतं त्यांना, तर त्यावेळेस खूप भरपूर असं वाईट वाटतं. त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याला तर खूप जास्त त्रास होतो आपल्याहीपेक्षा. त्यामुळे जर अशा समजा तुम्हाला जनावर वगैरे असतील, शेळ्या मेंढ्या असतील, तर अशा ठिकाणी बांधून ठेवत जा ज्या ठिकाणी सहसा पाणी वरती येणार नाही. धन्यवाद मित्रांनो.